खूप दिवसांनी एखादा चित्रपटगृहामधले 100 दिवस पूर्ण करतोय मराठी चित्रपट आणि आपण त्या सगळ्याचं साजरं करतोय आपण ते सगळं. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक आठवड्याला असा आनंद आपल्याला साजरा करता आला तर आपल्याला अधिक छान वाटेल. आणि असे चित्रपट येत आहेत, असे विषय हाताळले जात आहेत, आपल्यापर्यंत ते पोहोचत आहेत आणि आम्हाला हे सगळं आवडतं आहे. हे तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने ही टीम, त्यामध्ये काम केलेले सर्व अभिनेते आणि हा चित्रपट बघणारे तुम्ही आणि आम्ही, त्यामुळे चित्रपट जरी एक असला तरी या निमित्ताने आपण जे साजरं करतोय ते त्या कलाकारांचं कलाकार असणं, त्याच्यामागे तंत्रज्ञांची मेहनत घेणं आणि त्या सगळ्याला आपण रसिकत्वाने दाद देणं, हा सगळा महोत्सव हा छोटासा या निमित्ताने आपण साजरा करतो आहोत. कोहिनूरच्या वतीने या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेण्यात आला. कोहिनूर कट्टा हा चित्रपटातल्या चित्रपट असेल, साहित्यिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा विषयांमध्ये जे काही नवीन घडतंय, छान घडतंय, त्याला बळ देण्यासाठी आणि त्याला अधिक सुंदर करण्यासाठी कोहिनूर कट्ट्याची निर्मिती झाली आहे, ज्याचा पहिलाच कार्यक्रम होता. आपण सामनाची 50 वर्ष साजरी केली होती आणि आज आपण पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाचे 100 दिवस साजरे करतो आहोत कोहिनूर कट्ट्याच्या माध्यमातून. लागू बंधू यांच्या प्रायोजकत्वाने याला एक सुंदर कोंदण मिळालेलं आहे, याला एक सुंदर जागा, व्यासपीठ आणि आपल्यापर्यंत या स्वरूपामध्ये आम्ही पोहोचवू शकतोय. या सगळ्यांचाच सुरुवातीला मनापासून उल्लेख करत व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते. आणि मराठीतला हा 2025मधला असा चित्रपट ज्यांनी पहिल्याच आठवड्यामध्ये विक्रमी कमाई केलेली होती, असा हा मराठीतला चित्रपट 2025मधला, ज्याचा आपण इथे छान पद्धतीने अधिक उलगडून घेणार आहोत. त्यातल्या काही दृश्य बघणार आहोत. त्या गप्पांचं स्वरूप कसं असणार आहे, मला असं वाटतं हे अजित भुरे सरांकडे सूत्र जातील तेव्हा ते अधिक चांगल्या पद्धतीने उलगडतील. सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करणार आहोतच पुढच्या काही मिनिटामध्ये, कारण त्यांच्याच कौतुकासाठी हा सगळा सोहळा आपण आयोजित केला आहे. पण या सगळ्यामध्ये आशय फिल्म क्लबच्या वतीने आणि आशय फिल्म क्लब असेल किंवा वेगवेगळे महोत्सव असतील, पोलोत्सव असेल, वसुंधरा महोत्सव असेल, या सगळ्या महोत्सवांमधनं असं काही वेगळं साजरं करायचं असेल तर त्यामध्ये सहभाग असणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये चित्राव सरांचं नाव खूप प्रामुख्याने पुढे येतं. त्यामुळे मी या सर्व मान्यवरांच्या, कलाकारांच्या यथोचित सत्काराकडे वळण्यापूर्वी चित्राव सरांना इथे निमंत्रित करेन आणि त्यांना विनंती करेन की या कार्यक्रमामागची संकल्पना आणि या कार्यक्रमाविषयी त्यांनी आपल्याला अधिक सविस्तर सांगावं. वीरेंद्र चित्राव. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन कोहिनूर कट्टा आयोजित या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर कलाकार, या वास्तूमध्ये सातत्याने आशय असेल किंवा फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी असेल, या सर्वांच्या वतीनं कायम या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत, होत आहेत. परंतु आजचा कार्यक्रम हा अनेक वैशिष्ट्ये घेऊन आलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जसं दशावतारचा 100वा दिवस आपण एका अर्थी साजरा करायचा हा सोहळा आहे, त्याच्याबरोबरच एक परंपरा आहे की आशयच्या वतीनं कायम कुठल्याही वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा सोहळा हा पुण्यामध्ये होतो आणि तो याच ठिकाणी होतो आणि त्याच्यातला देखील 100वा सोहळा आज आहे. म्हणजे दोन्ही वैशिष्ट्ये जुळून आली आहेत, योग जुळून आले आहेत. मला आठवतं आहे की 95 साली बनगरवाडी प्रदर्शित झाला. मला जुने काही मेंबर दिसत आहेत, त्यांना माहिती आहे. त्यावेळेला मराठी सिनेमाची अवस्था अत्यंत वाईट होती. मी त्यावेळेला महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट सल्लागार समितीवर होतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक वर्षीच्या चित्रपटातल्या दर्जेदार 7 चित्रपटांना सन्मानित केलं जायचं. मुंबईमध्ये रंगभवनला हा कार्यक्रम व्हायचा आणि त्यावेळेला इतकी वाईट अवस्था आलेली होती की चित्रपट निर्मितीच झाली होती 5 त्या वर्षामध्ये. कमिटीपुढे आम्हाला मोठा आव्हान होतं आणि आम्ही काय करायचं कळत नव्हतं की 7 अवॉर्ड द्यायचे आहेत, निर्मिती झाली आहे 5च चित्रपटांची. त्यानंतर मग मराठी चित्रपटाला अनुदान दिलं पाहिजे.
त्यावेळेला प्रमोद नवलकर मंत्री होते सांस्कृतिक कार्य. त्यावेळेला त्या आमच्या मीटिंगमध्ये विषय आला की आपण मराठी सिनेमाला अनुदान दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्यानंतर ही प्रथा रूढ झाली. मुद्दा एवढाच आहे की आता आपण अगदी या वर्षीची बघू, कारण आपण 2025च्या समारोपाला आहोत आणि या वर्षी देखील मराठी सिनेमाचा जर आपण दांडोळा घेतला तर कालच मी सेन्सॉर बोर्ड असेल किंवा काही मान्यवरांशी बोलून याची माहिती घेत होतो की यंदाच्या वर्षामध्ये 110 मराठी चित्रपट रिलीज झाले. पुढच्या वाक्याला मात्र तुम्ही दुर्दैवाने टाळ्या वाजवणार नाही. त्यातले 100 फ्लॉप झाले. 100 चित्रपट फ्लॉप झाले. जे काही हाताच्या बोटावर मोजण्या जे येतील असे जे चित्रपट आहेत ते 10 होते. त्यातल्या 3-4 चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आणि उर्वरित चित्रपट हे वेगवेगळ्या दृष्टीने चर्चेले गेले. परंतु मराठी सिनेमाची आजची अवस्था ही काही नवीन नाही. कारण कसं होतं की निर्माता प्रेमाने त्यांचे काही ठोकताळे असतात, त्यातून चित्रपट निर्मिती करतो. त्यातूनही जे चॅनल्सचं ज्यांचा पाठिंबा असतो चॅनल्सचा ज्या चित्रपटांना, ते काहीसे चर्चेत राहतात, चांगल्या प्रमाणावर बिझनेस करतात वगैरे वगैरे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चांगला चित्रपट असणं आणि तो कमर्शियली चालणं, मला असं वाटतं हे दोन मोठे अंतर जे पहिल्या दिवसापासून आहे की रसिकप्रिय असणं आणि लोकप्रिय असणं, हे जे कायम एक तफावत राहिलेली आहे ती मराठी सिनेमात कायम आहे. मला असं वाटतं की वर्षाच्या शेवटी जेव्हा एखाद्या लक्षणीय चित्रपटाचा 100व्या दिवसाचा सोहळा आपण करतो आहोत, गेल्या 5-7 वर्षात तर मराठी चित्रपटसृष्टी जास्त नशीबवान असं म्हणायला हरकत नाही, कारण OTT सारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जगभर सिनेमा पोचण्याच्या दृष्टीने एक मोठं साधन OTTमुळे या ठिकाणी आलेलं आहे आणि या सगळ्यातनं नवीन कलाकार हे जास्तीत जास्त पोचत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो क्षण आहे, आजचा जो सोहळा आहे, तो आयोजित करावा अशी कल्पना मनात आली. प्रभावळकरांशी बोललो. आशयचा कुठलाही कार्यक्रम म्हणजे प्रभावळकर कायमच आनंदाने हो म्हणत असतात. त्याप्रमाणे सर्व चित्रपटातल्या मित्रांशी बोलणं झालं आणि सर्वांनी येण्याचं मान्य केलं. आज सर्वजण आपापले इतकं मोठ्या प्रमाणात बिझी शेड्यूलमधनं आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. मला असं वाटतं की एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्रभावळकरांचं म्हणणं होतं की आम्ही फक्त निर्माता दिग्दर्शक एवढेच फक्त नको चर्चा करायला, पर्यावरणातलं कोणीतरी तज्ज्ञ बोलवू. म्हणून आज या ठिकाणी गुरुदास नुलकर, आपल्याला माहिती आहेत इकॉलॉजीतले जगातले एक्सपर्ट म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे डॉक्टर गुरुदास नुलकर आहेत. त्यामुळे ही चर्चा एका वेगळ्या उंचीवर जाईल यात मला काही शंका नाही. मखदूम सर तर अनेक वर्ष सर्व कार्यक्रमांना आमच्या इतके जवळ आहेत आणि मखदूम सर या वास्तूमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीची चित्रपट निर्मितीचं या ठिकाणी कौतुक केलं गेलं, वेगवेगळ्या पॉलिसीज ज्याप्रमाणे पोचल्या, तरुण दिग्दर्शकांना ज्या पद्धतीचं प्रोत्साहन या वास्तूमध्ये मिळालं, आता तर ते मोठ्या हुद्द्यावर आहेत, NFDCचे डायरेक्टर म्हणून मुंबईत असतात. परंतु पुण्यावरचं आणि आर्काईव्जवरचं प्रेम त्यांचं तसंच आहे. त्यामुळे एक फोन मी केला आणि त्यांनी प्रेमाने यायचं हो म्हटलं. गोयल सर असतील, गोयल सर तर कायमच आमच्याबरोबर आहेत आणि कोहिनूर कट्टा म्हणून हा कार्यक्रम करू असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि या सगळ्यामध्ये लागू पण जॉईन झाले. मला असं वाटतं एक उत्तम मैफल जमलेली आहे आणि ती मैफल पुढे 1.5 तास चालणार आहे. तुमच्यासारखे रसिक श्रोते समोर आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणावर रसिक पासेस घेऊन गेलेत, ऑन द वे आहे. ट्रॅफिकमुळे पुढे मागे होईल, पण वेळेवर त्यातल्या त्यात वेळेवर सुरू करावा म्हणून आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.